भाई काय सांगाल, एवढं मोठं मैदान होतं पेडगाव हिंद केसरी आदतचं मैदान, आणि त्या मैदानात सचिनने एक नंबर केलेला आहे. काय सांगाल त्याविषयी? खरंच आज मनापासून आनंद आहे का तर आज सचिनची जी किंमत आहे, सचिनची जी दहशत आहे ती आज दाखवून दिली. आणि सचिन ज्या वेळेस आदत वासरांबरोबर किंवा छोट्या छोट्या वासरांबरोबर पळालाय त्यावेळेस सचिन हा एक नंबरचा मानकरी ठरलाय. आणि सचिनची एक खासियत आहे आता एक आदतसाठी, एक त्याच्याबद्दल वेगळंच थोडस सचिन बद्दलच माणसाचं मत झालेलं आहे. काय मत झालेलं आहे, काय सांगाल त्याविषयी? की सचिन हा वासरांना घेऊन पळायला एकदम अगदी चांगल्या पद्धतीचा आहे आणि तो म्हणजे एक वेगळाच आहे या क्षेत्रात. आजचं जे सचिनचं नियोजन झालेलं ते कसं नियोजन झालेलं, काय सांगाल त्याविषयी? आजचं नियोजन हे आमचे आनंद बल्ला सर आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली झालेलं होतं आणि ते अचानकचं नियोजन होतं. आम्ही स्वतःहून त्या वासरावाल्यांना कॉल करून आम्ही हे पायरा केलेला होता आणि तो पायरा सक्सेस ठरला. एका मनमोकळ्या मनानं पायरा झालेला आहे, काय सांगाल त्याविषयी? 100% जेवढा मनमोकळ्या पद्धतीने पायरा होतो तेवढा चांगलाच होतो आणि त्याचं श्रेय 100% मिळत. ही म्हणजे सचिन ओपनला तर पळणार होता, आदतला पळताना म्हणजे आदतचं पण मनात होतं का पळणार आहे काय? खरं तर सचिन हा ओपनलाच महत्वाच्या मैदानाला पळणार होता, परंतु आमची पायऱ्याची थोडी तुटफुट झाल्यामुळे मोडामोडी तोडातोडी झाल्यामुळे परत आम्हाला आदतला पायरा अचानक करावा लागला आणि आम्ही आदतवर जास्त फोकस केला. सेमी विषयी काय सांगाल? अटीतटीचा सेमी होता त्याविषयी काय सांगाल? 100% अटीतटीचा सेमी होता आणि त्यात त्यांनी आपल्याला समाधानकारक आपल्याला हे दिलं. आणि जे फायनलला 10 नंबर तास लागलं सचिनला, काय सांगाल त्याविषयी? सचिनला फायनलला 10 नंबर तास लागलं. आम्हाला एक खात्री होती की 1 तास जरी आत असेल तरी सचिन तिथं 1 नंबर करणार हे आम्हाला 100% गॅरंटी. आणि आपला क्रिकेट क्षेत्रातला एक देव सचिन तेंडुलकर, त्याचा पण लकी नंबर 10 आहे आणि आज त्याच 10 नंबरच्या फाटीवर हा आपला सचिन पळलाय, काय सांगाल त्याविषयी? 100% आज सचिन बी 10 नंबरवरनं पळाला, 1 नंबरचा मानकरी ठरला आणि कालच्या ओपन मैदानात बी 10 नंबरवरचाच 1 नंबर झालेला आहे. म्हणजे हे एक योगायोग आहे आणि खरंच 10 नंबर फाटी आली त्यावेळेसच मला वाटलं एक अंक आलाय म्हणल्यावर आज काय आम्हाला बाकी काही गोष्टी बघायची गरज नाही. त्या एक अंकातच थोडस गमक असतंय. जेव्हा जेव्हा 1 नंबर झालेले आहेत तेव्हा तसंच 1 नंबर म्हणजे 10 नंबर 1 नंबर असे तास लागून 1 नंबर झालेला आहे, काय सांगायला त्याविषयी? 100% तसेच 1 नंबर झालेले आहेत आणि अतिशय चांगलं वाटलं आज 1 नंबर केल्यावर. आणि कालचा त्यांनी थोडासा जो त्याचा काय वीक पॉइंट होता ते आज त्यांनी भरून काढला आणि त्यांनी मालकाची किंमत 100% अशी शाबूत ठेवली. आज म्हणजे सगळ्या 1200 गाड्यात 1 नंबर झालेला आहे, आज आनंद कसा आहे? हा आनंद कधीच न सांगण्यासारखा आणि इतका म्हणजे जल्लोषाचा आहे की आज 1200 नंदीत म्हणजे 12-2400 नंदीत 1 नंबर करणं म्हणजे पॉसिबल नसतं हे. आणि त्या मला वाटतंय कुशेगाव नंतर आज पेडगावची एवढ्या मोठ्या म्हणजे संख्येने गाडी असते त्या एवढ्यात 1 नंबर करणं हे चॅलेंज असतं आणि ते आपल्याला साध्य झालं, आनंद झाला. भाई काय सांगाल, म्हणजे महाराष्ट्र केसरी असेल, हिंद केसरी मैदान असेल, त्या मैदानात सचिन म्हणजे गोलाला पात्र राहतोय, फायनलला राहतोय, काय सांगाल त्याविषयी? आता कुठलं राहिलं असेल म्हणजे तुमच्या भागातले मैदान सोडून? तुम्हाला मी आवर्जून सांगतो 3 मैदान सचिन मार खातोय. तर लोकांना असं वाटलं की सचिन आता थोडा संपला किंवा सचिनची दहशत संपली. ती काय म्हणते ते की सचिनची दहशत अजून कुणी ओळखली नाही, सचिनला कुणी ओळखलं नाही. सचिन सचिनच आहे. सचिनचा धमाका हा नेहमी शांत बसूनच धमाका असतो. त्यामुळं चाहत्या वर्गाने आणि हितचिंतकांनी त्याची खरंच थोडीशी हे ठेवावं. काय सांगाल आजच्या मैदानाविषयी? कसं आयोजन नियोजन केलेलं पेडगावकरांनी? आजचं आयोजन नियोजन एकदम अतिशय चांगलं. 2 दिवस झाला. आज 3 वाजेपर्यंत 120 गट पळणे एक पॉसिबल गोष्ट असती आणि ती पेडगावकरांनी 100% चांगल्या पद्धतीने पार पाडली. आज सुनील मोरे असो, त्यांची कमिटी असो, खरंच आम्ही त्यांना मानाचा मुजरा करतो की एवढ्या चांगल्या पद्धतीने पारदर्शी मैदान त्यांनी पार पाडलं. खरंच त्यांचं मनपूर्वक आभार. सचिन आणि तुमचं नातं एक वेगळं आहे, तो तुमचं मनातली पण इच्छा असते तर तो ऐकतो, काय सांगाल त्याविषयी? 100% सचिनला माझ्या नसातला तो ओळखतो. मला काय पाहिजे आणि काय नाही ते 100% त्याला माहित आहे आणि त्यांनी मला माझ्या कधीच इच्छा अपुऱ्या ठेवल्या नाहीत. त्यांनी मला ज्या वेळेस माझ्यावर आणीबाणी आली त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं आणि त्या ठिकाणी आपल्याला यश मिळवून त्याने त्याची जागा आपल्याला
कमी वेळेत सचिननं खूप नाव केले, त्याच्याबद्दल काय सांगाल? मी तेच सांगतो, हे छोटा काय म्हणते तिथे छोटा पाकिट बडा धमाका म्हणते, त्यातलाही खेळाडू आहे. आणि ज्यावेळेस एखाद्या मालकावर आणीबाणी येते, ज्यावेळेस ज्याला आपल्याला पालन पोषण करते, त्याच्यावर ज्यावेळेस थोडी काय गोष्टीची संकट येते, त्यावेळेस ते बी जनावर आहे, ते बी महादेवाचा नंदी आहे. त्याला बी कळतंय ना, आज आपल्या मालकावर कुठेतरी अन्याय होतोय, आज मालकावर आपल्या कुठेतरी काहीतरी आणीबाणी येते, त्याला बी कळतंय ना. त्यामुळे ते त्याच्या म्हणजे पद्धतीनं ज्याला त्याला उत्तर देतो. त्याचं एक वैशिष्ट्य आहे, आदत मध्ये पुसेगाव आणि दुसऱ्यामध्ये पेडगाव, त्याच्याबद्दल काय सांगाल? 100% आज आदत मध्ये पुशेगावचं हिंद केसरी होणं म्हणजे हे 78 वर्षाची परंपरा पहिल्यांदा रेकॉर्ड झालेला आहे की त्यांनी पुशेगावचा आदत वयात पुशेगावचा हिंद केसरी झालेला, आणि आज दुसऱ्यात आदतचा हिंद केसरी होणं हे बी एक चॅलेंज होतं आणि ते त्यांनी पार पाडलं. मगाशी तुम्ही जसं बोललात 3 मैदान कुठे ते गुलाल भेटत नव्हता, अडचणी आल्या होत्या याच्यामध्ये. 100% अडचणी आल्या होत्या, पैऱ्याला सुद्धा अडचणी आल्या. म्हणजे चांगल्या पैऱ्यावाल्यांनी पैरे सुद्धा आमची तोडली, आणि काही गोष्टीने आम्हाला परत ऐन वेळेस पळावं लागलं. पण त्याचं काय वाईट वाटायची काही गरज नव्हती. त्याला सचिननं आज उत्तर सगळ्यांना देऊन टाकले मोकळे त्याच्या. शाहिद भाई, कशामुळे असं होत असेल? कारण 3 मैदान त्याच्या मागचे तेच बघत नाही कोण. माणसाला आत्ताचं चालूचं मैदान पाहिजे, चालूचा गुलाल पाहिजे, आणि माणसाच्या ह्या भावना म्हणजे प्रत्येक गाडा मालकाला, छोटा असो या मोठा असो, मला प्रत्येकाला आवर्जून ह्या क्षेत्रातून एक सांगायचं आहे की छोटा मालक असो मोठा, ज्याला जबान दिली, ज्याच्याशी आपलं मत झालेलं आहे, त्या माणसानं कधीच विसरू नका आणि त्या माणसाची कधीच गद्दारी करू नका. ह्या म्हणजे शब्द पाळत नाहीत माणसं. 100% सचिन सारख्या नंदीला जर शब्द पाळत नसतील तर मी इतर नंदींचं तर काय अवस्था असेल. म्हणजे आज खरंच मी काल परवापासून शॉक झालोय. आज एक केला, काय अपेक्षा होती? म्हणजे सकाळी आलं होतं, काय वाटत होतं तुम्हाला? मला आज पूर्ण खात्री होती आज सचिन एक करणार. सकाळीपासून मी आज कधीच गटापासून नसतो, पण मी सकाळ गटापासून आज येत आहे, आणि मला खरंच वाटत होतं आज सचिन एक करणार, कालचा उत्तर आज देणार. हे 100% मला माहित होतं सचिनने उत्तर दिलं. एवढ्या 7-7.5 महिने झाले असतील तुमचं नाव चर्चेत येऊन, आणि एवढं नाव तुमचं मोठं केलंय सचिननं, काय सांगा त्याविषयी? खरं आहे, आज 7 महिन्यात त्यांनी खूप एवढ्या कमी वयात, एवढ्या कमी कालावधीत एवढं मोठं नाव केलंय. खरंच माझी आणि माझ्या परिवाराची, आणि विशेष माझी, आम्ही ज्याला देव मानतो आनंद बल्ला सर, त्यांची मान सचिननं कधीच खाली पडू दिली नाही. आणि आमचे विशेष सहकारी अभिजित भैया असो, स्वप्नील सनस असो, आमची टीम असो, आमचा दीपक असो, विनोद असो, सोमा असो, ऋषी भैया असो, सगळी आमची टीम, आमचा सुट्टी मेकर आम्हाला नेहमी मदत करणारा दांड्या असो, हे सगळ्यांची आम्हाला माझी मदत आहे, चांगली आहे. आणि त्या मदतीनं 100% नंदीची काळजी बी चांगली होती, आणि त्याचं म्हणजे सगळ्यांचाच त्यांचा आशीर्वाद त्याला लाभतो. काल काय सांगाल, सकाळी जी एक इंस्टाची रील बघितली सचिनची, म्हणजे ऑपरेशनची रील तुम्ही त्याच्या इंस्टाच्या आयडी वरनं टाकलेली, मन जरा हेलवून गेलेलं की एवढं त्यानं लहान वयात एवढं कसं काय सोचलं तुम्हाला. मला एक आवर्जून सांगायचं, आता अंदाज आला तुम्हाला व्हिडिओ दाखवला असता, पण आज इतकं वाईट संकटातनं खरं संघर्ष योद्धा म्हणतो आपण, तो खरंच संघर्ष योद्धा आहे. इतक्या वाईट अवस्थेतून तो आज इतका मोठा उभा राहिलाय की न सांगण्यासारखा. त्याच्या आज मला वाटतं आज 26 जानेवारीला ऑपरेशन झालं, आणि 28 फेब्रुवारीला त्यांनी महाराष्ट्र केसरीचा मान कमवून 1 नंबरचा मानकरी ठरला. हे शक्य नाही ना कुठल्याच गोष्टी दुसऱ्या. महत्वाचं, काल अपयश आणि आज विजय काय शिकवून जातो? आज खाली अपयशाने म्हणजे हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की कुठलाही नंदी असू द्या, तो नंदी 100% प्रत्येकाच्या उत्तराला, म्हणजे प्रश्नाचं उत्तर 100% नंदी त्याच्या उत्तरात म्हणजे कीर्तीतनं देतोय. बायांविषयी काय सांगाल? आज त्यांनी पुन्हा एकदा 1 नंबरचा मान पटकावलाय. बाया ड्रायव्हरचं करायला एवढं कौतुक कमी आहे, का तर तो इतका प्रामाणिक ड्रायव्हर आहे की आम्ही इतका अभ्यास केलाय त्यांचा की ते कधीच असं, आणि ते सचिनवर जर बसले तर मला खात्री आहे की ते 2 उड्या जास्तच घेतो. त्यामुळं आम्हाला भैया ड्रायव्हरची नेहमीच म्हणजे सचिनसाठी तो लकी आहेत भैया. थोडक्यात आजचं नियोजन कसं काय झालं होतं शायद? आजचं नियोजन असं सहज झालेलं होतं, म्हणजे आवर्जून केलेलं नव्हतं, हे अचानकचं नियोजन आहे, आणि ते आज सक्सेस ठरलं. सचिन बरोबर जे वासरू पडलं त्याविषयी काय सांगाल? ते वासरू चांगलंच आहे. ते वासरूनी आतापर्यंत म्हणजे खूप, म्हणजे आता तो अंधारातलाच वासरू आहे,
का तर पहिला कुरडूला आपल्या बरोबरच पळाला होता. तर त्या वासराला आज आम्ही आवर्जून फोन करून आज हिंद केसरीच्या म्हणजे त्यांना आवर्जून सांगितलं की हिंद केसरीला सचिन बरोबर पळा. त्यांना खरं विश्वास वाटत नव्हता, पण त्यांनी आज पळून त्यांना बी एक मोठा आनंद मिळाला आणि त्यांनी आपलं आमच्या शब्दाला किंमत दिली. सचिनला एक आदत वासरांचा गुरु पण म्हणायला लागेल, काय सांगाल ते? खरंच आहे. म्हणजे आतापर्यंतच्या जेवढ्या आदत वासराबरोबर पळाला तेवढ्या वासरांबरोबर त्यांनी एक नंबरचं मानकरी. एक नंबरच करतोय आदत वासर हा, घेऊन, काय सांगाल? हा. म्हणजे काय सांगाल त्याविषयी? त्याची एक वैशिष्ट्य आहे, तो असा म्हणजे आपण म्हणतो का नाही, असा चुकीच्या माध्यमातून कधीच तो म्हणजे पळत नाही. म्हणजे त्याचा एक पळ आहे म्हणा, त्याची बाकीच्या गोष्टी आहेत ते म्हणजे दुसऱ्या नंदींना कधीच त्रास देऊन पळत नाही. त्यामुळं तो किती वासरं जरी अशी नौकी टाकली तरी त्यांना ते सहज घेऊन पळतो. आगामी तुमच्याच भागातलं माळशिरसचं हिंद केसरी मैदान येते, काय सांगाल? सचिनचं नियोजन कसं असणार आहे काय? त्या ठिकाणी टॉपचंच मैदान असेल आणि सगळ्याच्या आवडीचा म्हणजे मनातला पायरा असेल. आणि सचिन मथुर बरोबर तर पळलेलाच आहे, तर आपल्या शर्यत क्षेत्रातला लाडका, सर्वांचा लाडका देव बकासूर सोबत कधी पाहताना दिसेल काय? दिसेल लवकरच, सगळ्यांना चाहत्यांना दिसेल लवकरच पाहता. खूप दिवसांची प्रतीक्षा आहे. कुठं नक्की अडतंय कुठं पण काय नाही कमेंट काय, येतात? आम्ही ज्यावेळेस आमचा सचिन मोकळा असतो त्यावेळेस देव मोकळा नसतो. कधी देव मोकळा आहे तेव्हा आमचा सचिन पैरे झालेले असतात. पण आवर्जून आता वेळ काढून एखाद्या मैदानात आम्ही आवर्जून गाडी पळवू. कारण त्याच्याकडे बघूनच तुमची सुरुवात झाली आहे. 100% त्याच्याकडे बघूनच सुरुवात झालेली आहे आणि 100% ते आमच्या हृदयात सचिनच्या अगोदर तेच आहे. त्यामुळं त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर लवकरच आम्ही पळताना दिसू. त्याच्यामुळे भैया ड्रायव्हरांची पण इच्छा ती पूर्ण होणार आहे त्याच्या 100% गाडीवर बसायची, 100% त्यामुळे ते 100% बाह्यांची बी इच्छा पूर्ण होईल आणि आमची बी इच्छा पूर्ण होईल. पळताना दिसेल लोक. असंच कायम तुम्हाला सचिन गुलाल ठेव हे शुभेच्छा. ओके, धन्यवाद.